मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल्स बघायचं आहे. मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता हे जे एक्झाम्पल आहेत थोडेसे सिमिलरच दिसतील तुम्हाला, फक्त याच्यामध्ये डेसिमल्सचे चेंजेस आहे. 3.2 मल्टिप्लाय बाय 4 आहे इथं. ठीक, तर ते हे आधी आपण करूया. तर हे मल्टिप्लिकेशन करताना आपण 32 मल्टिप्लाय बाय 4 करतो ना, तसंच आधी करून घ्यायचं. 32 मल्टिप्लाय बाय 4 काय येतं, 4 मल्टिप्लाय बाय 2 आधी करायचं. 4 मल्टिप्लाय बाय 2 किती येईल, 8 येईल. आणि 4 मल्टिप्लाय बाय 3 किती येईल, 12 येईल. 128. आता डेसिमल कुठे द्यायचा, तर क्वेश्चनमध्ये बघायचं डेसिमल नंतर किती नंबर आहेत, तर क्वेश्चनमध्ये डेसिमल नंतर 1 नंबर आहे. मग ॲन्सरमध्ये पण डेसिमल नंतर 1 नंबर पाहिजे. आता डेसिमल नंतर 1 नंबर देण्यासाठी हे बघा 1 नंबरच्या आधी इथं डेसिमल द्यायचं. ठीक आहे. आता इथे पण सेम एक्झाम्पल आहेत, फक्त डेसिमलचे चेंजेस आहेत. इथं पण 3.2 मल्टिप्लाय बाय 0.4 आहे. तर इथं पण आपण 32 मल्टिप्लाय बाय 4 करून घ्यायचं आधी. 32 मल्टिप्लाय बाय 4 काय येतं, 128 येतं. 128. आणि इथं पण 32 मल्टिप्लाय बाय 4 आधी करून घ्यायचं. ते किती येतं, 128. आता फक्त डेसिमल कुठे कुठे द्यायचे, तर आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये किती नंबर नंतर डेसिमल आहेत क्वेश्चनमध्ये, तर हा 1 आणि इथला 1 असे 2 नंबर नंतर डेसिमल आहे. तर ॲन्सरमध्ये पण आपल्याला डेसिमल नंतर 2 नंबर्स पाहिजेत. ठीक आहे. आता इकडून काउंट करायचे नेहमी डेसिमल नंतर 1 2 या 2 नंबर नंतर आपल्याला डेसिमल पाहिजेत. तर हा डेसिमल आपल्याला इथं द्यायचा. आता इथं पण बघा क्वेश्चनमध्ये 1 2 अशा 2 नंबर नंतर डेसिमल आहेत. तर ॲन्सरमध्ये पण 2 नंबर नंतर डेसिमल आलेला आहे. आता इथे 128 यांचं मल्टिप्लिकेशन येतं, पण आता डेसिमल कुठे द्यायचा, तर आता इथं डेसिमल नंतर किती नंबर आहेत, 1 2 3 नंबर नंतर डेसिमल येईल. ओके. तर आता नंबर्स काउंट करतात, इकडून काउंट करायचे 1 2 3 नंबर नंतर डेसिमल, म्हणजे डेसिमल इथे येईल. मग 0.100 किंवा 128 असं आपण याला रीड करतो. तर आता इथला पॉईंट हे करण्यासाठी आपण इथे 0 देणार. 0.128 याचा ॲन्सर येईल. इथे 0.57 मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे. तर नॉर्मली आपण 57 मल्टिप्लाय बाय 2 करतो ना, तसंच करून घ्यायचं. 57 मल्टिप्लाय बाय 2 काय किती येतं, 2 7 14, 1 कॅरी केला, 5 2 10 11 1 1 4 ॲन्सर येतं. ओके. 57 मल्टिप्लाय बाय 2 किती येतं, 114. ठीक आहे. आता फक्त डेसिमल कुठे द्यायचा, तर क्वेश्चनमध्ये किती नंबर नंतर डेसिमल आहे, 1 2 नंबर. तर ॲन्सरमध्ये पण 2 नंबर नंतर डेसिमल येतं. डेसिमल काउंट करताना इकडून नंबर काउंट करायचे 1 2 नंबरच्या आधी डेसिमल. ओके. इथे डेसिमल येईल. आता इथे पण 57 मल्टिप्लाय बाय 2च करायचं. ॲन्सर किती येईल, 114. आणि इथे पण 114. फक्त आता इथे डेसिमल कुठं द्यायचं ते आपण ठरवू. क्वेश्चनमधले डेसिमल्स काउंट करायचे. क्वेश्चनमधले डेसिमल किती आहेत, 1 2 3 नंबर नंतर क्वेश्चनमध्ये डेसिमल आहे आणि इथे डेसिमल नाही आहे. ओके. तर ॲन्सरमध्ये पण 3 नंबरच्या आधी डेसिमल आला पाहिजे. ओके. तर 1 2 3 नंबर इथे डेसिमल देऊया. ओके. आणि हा डेसिमल पूर्ण करण्यासाठी इथे 0.114 याचे ॲन्सर येईल. आता इथे बघा, इथे पण किती नंबर नंतर डेसिमल आहे, 1 2 आणि हा 3. हा पण डेसिमल त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचा. ओके. 3 ॲन्सरमध्ये 3 नंबरच्या आधी आपल्याला डेसिमल पाहिजे. ओके. 1 2 3 नंबरच्या आधी आपण इथं डेसिमल देऊन टाकूया. 0.114 ह्याचा आणि याचा ॲन्सर सेम येईल. इथे 66.17 मल्टिप्लाय बाय 3.9 करायचं. तर नॉर्मली आपण 617 मल्टिप्लाय बाय 39 करून घ्यायचं. तर करून घेऊया आणि नंतर एकदम लास्ट ॲन्सर आल्यानंतर त्याच्यामध्ये डेसिमल्स द्यायचे. ठीक आहे. तर आता बघा 9 मल्टिप्लाय बाय 7 करूया. 9 मल्टिप्लाय बाय 7 काय येईल, 63 येईल. तर हा 3 इथं राहील, 6 वरी कॅरी केला, 9 मल्टिप्लाय बाय 1 9 येईल आणि हा 9 प्लस 6 किती येईल, 15 येईल. तर हा 15चा हा 5 इथे राहील, हा 1 वरी कॅरी केला, 9 मल्टिप्लाय बाय 6 किती येईल, 54 येतं. 54 प्लस 1 इज इक्वल टू 55 येईल. तर इथे येईल 55. आता सेकंड नंबरनी मल्टिप्लाय करायच्या आधी आपण इथं खाली 0 देतो. आता 3 मल्टिप्लाय बाय 7 करूयात. 3 मल्टिप्लाय बाय
7 किती येतं 21 येतं, तर 21चं 1 इथे राहील, हा 2 वरी कॅरी केला, 3 मल्टिप्लाय बाय 1 किती येईल 3 येईल, तर 3 प्लस 2 हा कॅरी केलेला 2 5 येईल, हा 5 इथे, ठीक आहे. आता 3 मल्टिप्लाय बाय 6 करूया, 3 मल्टिप्लाय बाय 6 किती येईल 18 येईल, तर हा 8 बरोबर 5च्या खाली आणि हा 1 एकटाच. आता हे सगळं ॲड करून घेऊया. 3 इथे येईल, 5 + 1 6, 5 + 5 10, हा 1 मध्ये कॅरी केला, 8 + 5 13, 1 14, हा 1 मध्ये कॅरी केला, हा कॅरी केलेला 1 आहे, इथे 2. आता आलेल्या आन्सरमध्ये आपण डेसिमल लिहून घेऊया. आता इथे बघा डेसिमल, इथं 1 2 नंबर नंतर डेसिमल आहे, इथं 1 नंबर, म्हणजे आन्सरमध्ये 3 नंबरच्या आधी डेसिमल आला पाहिजे. ओके ओके, तर आता काउंट करताना 1 2 3. ओके, तर आता इथं डेसिमल येईल. ओके, आता इथे डेसिमल पॉईंट किती जरी दिसले तरी पण घाबरायचं नाही न, आपण 37 मल्टिप्लाय बाय 43 करून घ्यायचं आणि 37 मल्टिप्लाय बाय 43चं जे आन्सर येईल त्याच्यामध्ये नंतर आपण डेसिमल्स द्यायचे. तर करून घेऊया. 37 मल्टिप्लाय बाय 43, 3 मल्टिप्लाय बाय 7, किंवा इकडे करा तुम्ही, 3 मल्टिप्लाय बाय 7 किती येईल 3 7 जा 21, हा 2 वरी कॅरी केला, 3 3 जा 9, 11 येईल, इथं खाली 0 येईल, 7 4 जा 28, हा 2 वरी कॅरी केला, 4 3 जा 12 प्लस 2 14 येईल. आता किती येईल ॲडिशन 1 9 5 आणि 1. ओके, तर हे 1 1 5 9 1 यांचं मल्टिप्लिकेशन येईल. आणि आता डेसिमल कुठं द्यायचं, तर क्वेश्चनमध्ये किती डेसिमल्स आहेत काउंट करूया. हे 3 आणि हे 3, टोटल 6, तर डेसिमल 6 नंबरच्या आधी पाहिजे. ओके, तर इथं तर आहेत 4 नंबर 1 2 3 4. आता काय करायचं, तर आता आपण 0 12 करूया, 0 आणि 0. आता इथं झाले 6 नंबर 1 2 3 4 5 6, आणि 6 नंबरच्या आधी आपण डेसिमल दिला, आणि आता हा 6 पूर्ण करण्यासाठी इथे एक 0. ठीक आहे, तर हे याचं ॲन्सर येईल. 7.3 मल्टिप्लाय बाय 40 करायचं आहे. तर आता हे मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करूया, 73 मल्टिप्लाय बाय 40 करून घेऊया. ओके, 73 मल्टिप्लाय बाय 40. आता 73 मल्टिप्लाय बाय 40 करताना आपण आता 40चा 0 आपण असाच लिहितो आणि 73ला 4ने मल्टिप्लाय करतो. ओके, 2 डिजिट नंबरच्या जर लास्टला 0 आला तर आधी 0 ॲज इट इज लिहून घ्यायचा आणि इकडच्या नंबरने त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, 4ने 73ला मल्टिप्लाय करून घे, हा 40चा 0 आपण इथे ठेवून दिला. ओके, आता ह्या 4ने 73ला मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, 4 मल्टिप्लाय बाय 3 किती येईल 12 येईल, हा 1 मध्ये कॅरी केला, 7 मल्टिप्लाय बाय 4 28 येईल, आणि हा कॅरी केलेला 1 29. ओके, तर हे झालं याचं मल्टिप्लिकेशन. 73 मल्टिप्लाय बाय 40 चं हे मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं, डेसिमल द्यायचे. तर डेसिमल क्वेश्चनमध्ये डेसिमल किती नंबर नंतर आहेत 1 नंबर. ओके, तर आता ॲन्सरमध्ये पण 1 नंबरच्या आधी डेसिमल आला पाहिजे, तर इथं आपण डेसिमल देऊया. तर हे आपलं ॲन्सर आहे. ओके, तर 292.0. आता 0.0 म्हणजे त्याला काहीच अर्थ नसतो, तर 292 हे आपलं ॲन्सर आहे. आता इथे 30 मल्टिप्लाय बाय 8 करायचं आणि नंतर आपण डेसिमल देऊन घेऊया. तर 30 मल्टिप्लाय बाय 8 करताना मी 30चा 0 ॲज इट इज लिहिते आणि 3 मल्टिप्लाय बाय 8 करूया. ओके, 3 मल्टिप्लाय बाय 8 किती येईल 24 येईल. आणि आता डेसिमल किती नंबर नंतर द्यायचा, आता क्वेश्चनमध्ये फक्त 1 नंबर डेसिमलच्या नंतर आहे, तर आता ॲन्सरमध्ये 1 नंबरच्या आधी डेसिमल द्यायचा. ओके, तर ॲन्सर येईल 24.0. 0.0ला काही अर्थ नसतो, ॲन्सर येईल 24 येईल. इथे 0.005 मल्टिप्लाय बाय 10 करायचं आहे, तर इथे आपण 10 मल्टिप्लाय बाय 5 करून घ्यायचं आधी आणि नंतर डेसिमलचा विचार करायचा. 10 मल्टिप्लाय बाय 5 किती येईल 50 येतं. ठीक आहे, आणि आता डेसिमल मग किती नंबर नंतर, क्वेश्चनमध्ये किती नंबर नंतर आहे 1 2 3 नंबर नंतर आहे. ठीक आहे,
तर आता ॲन्सरमध्ये पण 3 नंबर नंतर आहेत का 3 नंबर 1 2 2च नंबर आहेत म्हणून आपण 1 1 0 घेतला आणि इथं डेसिमल देऊन टाकला. हा डेसिमल दिसण्यासाठी इथं 0 देऊन. आता इथे 5 मल्टिप्लाय बाय 100 करून घ्यायचा. आधी 5 मल्टिप्लाय बाय 100 किती येईल 500 येईल. आता डेसिमल किती नंबर नंतर आहे 1 2 3 नंबर नंतर आहेत का इथे 3 नंबर 1 2 3 3 नंबर आहेत. तर इथं पॉईंट येईल. ठीक आहे आणि हा इथं 0. तर हे आपलं ॲन्सर आहे. ठीक आहे. आता इथे बघा इथं किती आहे 1000 मल्टिप्लाय बाय 5 करून घ्यायचं आधी. तर काय येईल 5000 येईल 1 2 3 5000 येईल. आणि आता डेसिमल किती नंबर नंतर 1 2 3 3 नंबर नंतर. तर 3 नंबरच्या इथं ॲन्सरमध्ये 1 2 3 3 नंबरच्या आधी डेसिमल आला पाहिजे. तर हे आपलं ॲन्सर येईल. तर आता व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर नंबरला जर 10 100 आणि 1000नी मल्टिप्लाय केलं तर एवढं मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही. आपण डायरेक्ट डेसिमल शिफ्ट करू शकतो. जर कोणत्या पण नंबरला आपण 10नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल एक नंबर इकडं सरकतो. व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही. आता एक डेसिमल कमी झालेला आहे. तर इथं बघा 0.005 आहे आणि ॲन्सर बघा 0.5 आलेला आहे इथं. म्हणजे डेसिमल एक नंबरनी इकडे सरकतो. ठीक आहे. आता 100ने जर मल्टिप्लाय केलं ठीक आहे इथे सरकला डेसिमल. आणि जर 1000नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल 3 नंबर्सनी इकडे सरकतो. ठीक आहे. अजून एकदा बघा 10नी जर मल्टिप्लाय केलं तर डेसिमल एक नंबरनी इकडे सरकला म्हणजे आपला ॲन्सर हे आलं. 100नी मल्टिप्लाय केलं डेसिमल 2 नंबरनी इकडे सरकतो. आपला ॲन्सर हे आले. ह्या 0ला काही व्हॅल्यू नसते. आणि 1000नी जर मल्टिप्लाय केलं 1 2 3 3 नंबरनी इकडे सरकतो 1 2 3 हा डेसिमल इकडे सरकला. आपला ॲन्सर आलेला आहे 5.